अर्थशास्त्राशी परिचय या धड्याच्या आता आपण पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय दिसतं इथं? तर अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्य आपल्याला इथं दिसत आहे. एक गोल दिलेला आहे, त्याच्यामध्ये काही रकाने आहेत. बघा, भौगोलिक क्षेत्र व नैसर्गिक साधन सामुग्री, त्याच्यानंतर राजकीय सार्वभौमत्व आणि म्हणजे सत्यमेव जयते, त्याच्यानंतर काही व्यवसाय दिलेले आहेत आणि इकडे लोकसंख्या दिलेली आहे. तर आता विस्तृतरित्या आपण आपल्या पुढच्या विभागात जाऊया. माहित आहे का तुम्हाला, या अंतर्गत ऍडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचं जनक मानलं जातं आणि त्यांच्या राष्ट्रांची संपत्ती म्हणजेच वेल्थ ऑफ नेशन्स या 1776 साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या ग्रंथामध्ये त्यांनी अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र आहे अशी व्याख्या केलेली आहे. आपण जर थोडक्यात बघितलं तर अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर आता आपण त्याची व्याख्या बघितलेली आहे. अजून तुम्हाला मला सविस्तरपणे सांगायचं असेल तर मी तुम्हाला एक उदाहरण देऊ शकते त्याच्यावरती. बघा, नीट ऐका, तुम्हाला हे कळतंय. बघा, आपलं कुटुंबावरून आपण ह्याच्यावरती एक स्पष्टीकरण करूया, एक चर्चा करूया. आता आपण आपल्या कुटुंबात राहतो, आई बाबा, आपला मोठा दादा किंवा मोठी ताई, किंवा तुम्ही मोठे आहात, छोटा तुमचा भाऊ किंवा बहीण, बरोबर. आपल्या कुटुंबामध्ये आपले बाबा कामावर जातात, आई स्वयंपाक आपल्या घरामध्ये असते, आपण शाळेला जातो, अर्थात मोठं भावंड असेल तर ते कॉलेजला जाऊ शकतं, महाविद्यालयाला, लहान असेल तर ते तुमच्यापेक्षा लहान असेल. आता ह्या सगळ्या कुटुंबाचा जेव्हा बाबा खर्च काढतात, म्हणजे घरातलं सगळं आपलं जे काही रॅशन असतं, जे काही आपले साधन सामुग्री असते, त्या सगळ्यांची तरतूद बाबा करतात त्यांच्या पगारामध्ये. कारण वेतन कमवून म्हणजे पैसे कमवून ते आणतात. म्हणजे घरातली अर्थव्यवस्था आई बाबा अर्थात दोघंही करतात, परंतु पैशाचं नियोजन करताना बघा, प्रत्येक गोष्ट ही नमूद करतायत तुमच्या तपशिलामध्ये, की रोजचा महिन्याचा खर्च किती, वीज बिलाचे किती, पाणी बिलाचे किती, मग तुम्ही शाळेला जाताना तुमची फीस किती, मग तुमचा महिन्याचा आपला तो जो खाऊचा खर्च असतो तो किती द्यायचा, बरोबर. हे सगळं नियोजन कोण करतं? आई बाबा करतात. आणि त्यानुसार मग आपलं सगळं घर चालतं. आणि आपल्याला हे घर, आपलं कुटुंब व्यवस्थेमध्ये, आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही. कारण काय? कारण की तशा पद्धतीनं संपूर्णपणे नियोजन आणि ताळमेळ हा घातला जातो, बरोबर. आता तुमच्या आपल्या स्वतःच्या खाजगी आपण ह्याच्यामध्ये बघितलं नियोजनामध्ये, की बाबा तुम्हाला काहीतरी खाऊ खर्चासाठी थोडेसे पैसे देतात. आपण उदाहरण समजूया, 100 रुपये दिले, बरोबर. मग आता हे 100 रुपये तुम्हाला महिनाभर चालवायचे असतात, बरोबर. रोज रोज काय तुम्ही खाऊ खात नाही, कारण तुम्ही रोजचा आपला जेवणाचा डबा नेता, परंतु कधी कधी तुम्हाला वाटतं की चटकदार भेळ खावावी, चटकदार पाणीपुरी खावी, कधी आईस्क्रीम खावावं असं वाटतं. आणि मग तुमच्या खाऊच्या खर्चातून तुम्ही ते पैसे देऊन ते खरेदी मतलब खाता तुम्ही, बरोबर. याचा अर्थ काय, की ते तुम्ही खाता किंवा त्याचं काहीतरी खर्च करता. तुम्हाला एखादी वही हवी असेल पण अगदी तातडीची तर, आणि अशा रीतीने तुम्ही ते नियोजन करून तो महिनाभर 100 रुपये, कारण बाबांनी सांगितलेलं असतं की हा खाऊ खर्च आहे, ह्याच्या व्यतिरिक्त मी तुला काही देणार नाही. मग ते आपण कशा रीतीने व्यवस्थित महिनाभर चालतील ह्याचा ताळमेळ घेऊन व्यवस्थित ते खर्च करू. त्याच्यातले कदाचित काही उरू पण शकतात भविष्याच्या काळासाठी. भविष्याच्या काळासाठी म्हणजे कसे, पुढच्या महिन्यात बाबांनी परत दिला खाऊ खर्च, तर तो आपल्या डब्यामध्ये परत आपण साठवला जातो. आणि कदाचित त्या साठवलेल्या पैशातून तुम्ही अजून काहीतरी नवीन घेऊ शकता, अजून 2-4 महिन्यांनी, बरोबर. मग हे सगळं नियोजन, हा जो ताळमेळ, ही जी सांगड आहे, तेच म्हणजे अर्थशास्त्र, म्हणजे संपत्तीचं शास्त्र आहे. आपल्याकडे संपत्ती आली, आता आपण काय विद्यार्थी तसे तुम्ही आहात, तर तुमच्याकडे संपत्ती येत नाही, तर एक छोटासा काय म्हणतात खाऊचा खर्च येतो, मग ते तुम्ही जपून ठेवता, बरोबर. मग हे जे आहे सगळं, तेच म्हणजेच अर्थशास्त्र. आले लक्षात? अगदी बरोबर. पुढे जाऊया. अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण. आता काय आहे, की आता आपण कुटुंब बघितलं, स्वतःबद्दल बघितलं, तर आता आपल्या देशाबद्दल सुद्धा आहे.
की सध्याची जी आर्थिक धोरणं आहेत ही अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाकडे घेऊन जात आहे. आणि जागतिकीकरण म्हणजेच काय, तर वैश्विक अर्थव्यवस्थेची निर्मितीच होय. आता वैश्विक अर्थव्यवस्था ही अशी सीमा रहित अर्थव्यवस्था असते की जेथे नैसर्गिक साधन संपत्ती, नफा, सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञानाचा प्रवाह हा मुक्तपणे देशाच्या सीमापार जात असतो. आणि जागतिकीकरण म्हणजे काय, तर देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक व्यवस्थेशी एकरूप करणं. आणि यामध्ये काय असतो, तर मुक्त व्यापार असतो आणि गुंतवणुकीवरील सर्व बंधनं असतात ती काढून टाकली जातात. आता बघूया आपण अर्थव्यवस्थेची कार्य. तर प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही वेगळी असते. आपला अख्खा देश चालवणं म्हणजे खायची गोष्ट नाहीये विद्यार्थी मित्रांनो, बरोबर. तर अख्खा देशामध्ये आपले वेगवेगळे विभाग आहेत, प्रदेश आहेत. त्या भागामधलं संपूर्णपणे नियोजन करून आपल्या देशामध्ये सुख संपत्ती आणि सुबत्ता कशी याचा पुरेपूर विचार करून आपण ही संपूर्णपणे आपल्या देशाची अर्थव्यवस्था आणि त्याचं नियोजन हे करत असतात. त्याच्यानंतर मग प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही वेगळीच असते आणि तरी सुद्धा प्रत्येक अर्थव्यवस्थेची प्रमुख कार्ये ठरलेली असतात. तर ती पुढील प्रमाणे आहे. बघूया आता आपण की कोणत्या वस्तूचं किती उत्पादन करायचं याचा निर्णय घ्यायचा. कोणतं उत्पादन आपल्याला जास्तीत जास्त फायदेशीर ठरेल किंवा त्याच्यातून जास्तीत जास्त आपल्याला नफा मिळेल त्याच्यावरती जोर द्यायचा, त्याच्यावरती निर्णय घ्यायचा. उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त काटकसर करायची. अर्थव्यवस्थेमध्ये काटकसर हा शब्द अतिशय महत्वाचा आहे, कारण काटकसर केल्यानेच आपण संपूर्णपणे आपल्या पुढच्या भावी जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. राष्ट्रीय उत्पन्नाचं सामाजिक आणि आर्थिक न्यायानुसार वाटप करायचं. त्याच्यानंतर भविष्य काळातील काही आर्थिक गरजा भागवण्यासाठी योग्य ती तरतूद, म्हणजे आत्ताच पैसे काहीतरी थोडे 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 साठवून ठेवायचे. म्हणजे ती तरतूद करून ठेवलं तर आपल्याला काही गरज आली अचानक काही निकडीची, तर आपल्याला त्यावेळेस ते पैसे वापरता येतात, बरोबर. त्याच्यासाठी ही भविष्याची तरतूद. आता उत्पादन कोणासाठी करावे याबाबत निर्णय घेणे आणि मग अशा अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधनं यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न हा अर्थव्यवस्थेमध्ये केला जातो, बरोबर. पुढे बघूया आपण काय शिकलो या अंतर्गत. आपण बघणार आहोत खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. या अंतर्गत तुम्हाला 4 प्रश्न मी दिलेले आहेत. अर्थात स्वाध्याय आणि उपक्रम हे शिकताना आपल्याला हे असं मी पण असा ताळमेळ घातलाय आणि त्याच्यातूनच हे प्रश्न आपण काढलेले आहेत. मग ह्याच्यामध्ये स्वाध्यायाचे पण प्रश्न आहेत आणि काही उपक्रमामधले पण आहेत आणि ते मिळून आपण आता तुम्ही सोडवायचे आणि अर्थात त्याची नोंद तुम्ही तुमच्या वहीमध्ये करायची. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया.